नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी. सुरुवात करूया बातमीपत्राला एका महत्त्वाच्या बातमीनं. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडलेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा बारामती ॲग्रोमध्ये दाखल झालेली आहेत आणि सध्या तिथला तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकलेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा बारामती ॲग्रोमध्ये दाखल झालेली आहेत आणि सध्या तिथली तपासणी सुरू आहे. आताची महत्त्वाची बातमी. यापूर्वी सुद्धा बारामती ॲग्रो संदर्भात अशा पद्धतीची तपासणी झाली होती आणि आता आपण आताची महत्त्वाची बातमी पाहतोय. केंद्रीय तपास यंत्रणा बारामती ॲग्रोमध्ये दाखल झालेली आहे, त्या संदर्भातली तपासणी सध्या सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बारामती ॲग्रो कंपनी ही रोहित पवार यांच्या मालकीची आहे आणि आता बारामती ॲग्रोमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा दाखल झालेली आहे आणि सध्या तिथली तपासणी सुरू आहे आणि त्यामुळे आता रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आमदार रोहित पवार यांची बारामती ॲग्रोचे ते CEO आहेत, ती त्यांची कंपनी आहे. यापूर्वी सुद्धा बारामती ॲग्रो विविध कारवायांमुळे चर्चेत होती. तारखेपूर्वीच गाळप हंगाम सुरू केल्याचे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी आरोप केले होते. प्रदूषण मंडळानं बारामती ॲग्रोला नोटीस सुद्धा पाठवली होती. आता केंद्रीय तपास यंत्रणेची धाड पडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.